कशासाठी जगायचं? आपल्या अशा वागण्याने इतरांना किती त्रास होईल याचा थोडा तरी विचार करायचा. बरं झालं शीतल, हे सगळं तूच बोलतीयस. काका, मी माझ्या रिसर्चचा विषय पण बदलतोय. तरुण पिढीतलं वाढतं आत्महत्येचं प्रमाण कसं काय? अरे मी परत सांगतोय, मला आत्महत्या नव्हती करायची. त्या दिवशी चुकून थोडी जास्त झाली. थोडी? अशी कशी थोडी जास्त होते रे? यार, दारू आपल्यासाठी आहे, आपण दारूसाठी नाही आहोत. आणि मला एक कळत नाही, दुःख पचवायला दारू लागतेच कशाला? हे टिपिकल मध्यमवर्गीय नमतं घेण्याच्या वृत्तीमुळेच ना आपल्या बाबांच्या आयुष्यभर वाट लागली. आपण जितकं जास्त सहन करतो नाही तितके समोरच्या लोकांना त्याचा जास्त गैरफायदा घेत राहतात. एका गालावर बसलीये तर लगेच दुसरा गाल पुढे करायचा. ती गांधीजींची आयडियोलॉजी ना त्या इंग्रजांपुरतीच बरोबर आहे. अगं ते निदान सुसंस्कृत तरी होते ग. पण असंस्कृत माणसांशी जशास तसंच वागलं पाहिजे. हे असं नुसतं पडून राहण्यापेक्षा ना मोठमोठ्या लोकांची चरित्र वाचायचं खूप इन्स्पायरिंग असतं. त्याच्यामुळे तुझ्यात महत्वाकांक्षा निर्माण होईल, जिद्द निर्माण होईल आणि मग पप्पांच्या वशिलाच्या कुबड्यांची पण गरज नाही भासणार. धन्यवाद. लाख लाख धन्यवाद तुम्हाला. तुम्ही खूप महत्वाचं काम केलं माझं. साहेब, तुम्ही सांगितलं आम्ही केलं. आता हे बघा, मी शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला सर्वोत्कृष्ट कोचचा अवॉर्ड जाहीर करणार आहे. तुमचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करणार आहे मी. थँक्यू साहेब. नसतीस तर कसं सहन केलं असतं ग सगळं मी. तुझ्या जागी एखादा पोरगा झाला असता तर त्याने एवढं केलं असतं का ग? असं थोडीच असतं अगं. मुलांची मदत वेगळ्या प्रकारची असते. ज्या गोष्टी मुली सुद्धा करू शकत नाहीत ना त्या गोष्टी मुलंच करू शकतात. नाही, तू काय पण बोल, पण मला अभिमान आहे तू माझी मुलगी असल्याचा. या मुलींची जिद्द बघून असं काहीतरी जगाला प्रूव्ह करून दाखव असं वाटतं. म्हणतं आयुष्यात एखाद्या खेळाडूचं करिअर ज्या वयात संपतं ना त्या वयात एखाद्याचं करिअर सुरू होतं असं वाटतं. लोच्या झाल्या यार. माझा बाप आत गेलाय, माझे खाय प्यायचे वांदे झालेत. आतापर्यंत बऱ्याच वेळा तो आत गेलाय, त्याच्यामुळे त्याला आधीच माहित असायचं की तो आत जाणार आहे. त्याच्यामुळे काहीतरी सोय करून जायचा ग. ह्याला भस्कर अटॅक झाली त्याला. राजकारण सोडून आपण दोघं मित्र होतो हे विसरलात तुम्ही. हायकमांडकडे माझी तक्रार केली, माझं काही म्हणणं नाही. पण तुम्ही आता माझ्या कुटुंबाला त्रास देताय त्यांचा काहीही गुन्हा नसताना. माझं झालेलं नुकसान तुमचं कुटुंब भरून देणार होतं का? नुकसान भरून द्यायचं सोडा, तुमचं अधिकाधिक नुकसान कसं होईल ते पाहणार आहे मी आता. नुकसान करायला देशमुख हातात पॉवर लागते जी तुमच्याकडे राहणार नाही आता. बघूया कोणाची पॉवर राहते कोणाची पॉवर जाते. तुम्ही इकडे कसं काय अचानक? आधी बसू तर दे, सगळं सांगतो ना तुला. तुम्ही काय करताय? तुम्ही आधी इकडे निघून जा बरं. इकडे घरात कोणी नाहीये. मग काय झालं? अरे मी फक्त तुझी माफी मागायला. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाहीये का? प्लीज इकडे निघून जा. आय नो, कारण मी ओव्हर रिॲक्ट झालो. हे बघ, मी तुझी मदत करायला आणि पैसे पण आणले. तुम्हाला कळत नाहीये का मी काय बोलते ते? जा इकडनं. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? काही नाही, पडदे बघत होतो का? छान आहे तर.